सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंनी आज देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। यावेळी सुप्रिया सुळेंसोबत आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेते देखील उपस्थित होते। या प्रकरणी कासव गतीने तपास सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। तसंच या तपासावर गावकऱ्यांसह देशमुख कुटुंब संताप व्यक्त करताना दिसले। मी तुमच्यासाठी लढेन, मी तुम्हाला, तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईल, हा माझा शब्द आहे, असं वचनच सुप्रिया सुळे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दिलंय। कृष्णांजळे आहे कुठे? असंच गायब झाला हवामध्ये। 2 महिने झाले कृष्णांजळे मिळत नाही। फोन पडला, कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही। फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे। कृष्णा अंधाळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू। इतक्या अमानवी पद्धतीने एखाद्याला मारणं हे माणुसकीला शोभणार नाही। त्यामुळे उभा महाराष्ट्र जो उभा राहिला माझ्यासकट, तो माणुसकीच्या नात्याने उभा राहिला की हे नाही चाललं। तेव्हा मी उभा राहिलो तेव्हा माझी जात तुम्हाला माहिती, मी वंजारी विरुद्ध लढा, मराठा लढा नव्हता कधी। हा मानवी मनातली जी विकृती आहे त्याच्या विरुद्धची लढाई आम्ही लढत होतो। जे बाबासाहेबांनी सांगितले की अन्याय अत्याचाराविरुद्ध तुम्ही उभं राहिलं पाहिजे, आम्ही उभे राहिलो। याला कुठेही वंजारी मराठा असा स्पर्श नाही। ही महाराष्ट्राच्या मातीची लढाई आहे। माझी स्पष्टता ही आहे की ही माणुसकीची हत्या झाली आहे आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे आणि ताकदीने सर्व समाजाने एकत्र येऊन लढायचं। ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही कुठेही बाजूला जाणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।